नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. 15,000 रेनकोट, बॅग वाटप, हजारोंसाठी निवास भोजन व्यवस्था. आषाढी वारीच्या पावन पर्वात वारकरी सेवेला पुन्हा एकदा मोठा मान देत विखे पाटील परिवाराने सेवाभावाची परंपरा कायम राखली आहे. वारकऱ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन राज्यातील जनतेच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केल्यानंतर डॉक्टर विखे पाटील यांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या भक्त निवासात मुक्कामी असलेल्या वारकरी दिंड्यांना भेट दिली. वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत सेवेसाठी कायम कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वारी दरम्यान सुमारे 7,000 चौरस फूट क्षेत्रफळाचा भव्य मंडपात वारकऱ्यांसाठी निवास, भोजन, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या 40हून अधिक दिंड्या येथे मुक्कामी असून हजारो वारकरी या सेवांचा लाभ घेत आहेत. स्वयंसेवक 24 तास सेवेत कार्यरत असल्याने हा मंडप पंढरपूरमधील सर्वात सुसज्ज सेवा केंद्रापैकी एक ठरत आहे. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून यावेळी 15,000हून अधिक रेनकोट आणि शबनम बॅगचे वाटप करण्यात आले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. 20 ते 25 दिवसांचा पायी प्रवास करून वारकरी पंढरपूरला पोहोचतात. त्यांच्या मुक्कामाची आणि सुरक्षिततेची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. गेली 40 वर्ष ही सेवा अखंड सुरू असून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानच आमचे खरे यश आहे, असेही डॉक्टर विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने सर्व वारकरी भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना करण्यात आली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.